नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केलेली आहे। तर जरांगे वर्सेस सरकार पाहूयात। सत्ताधाऱ्यांच्या आक्रमकतेनंतर जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशीची विधानसभा अध्यक्षांची घोषणा। संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करा, राहुल नार्वेकर यांचे सरकारला आदेश। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणारच, आम्हाला जरांगे यांच्याशी देणं घेणं नाही, बोलविता धनी शोधला पाहिजे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस आक्रमक। माझी एसआयटी चौकशी बिनधास्त करा, पण मंत्र्यांची पण करा, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। मला गुंतवण्यासाठी षडयंत्र रचलं जातंय असाही आरोप। दगडफेकीच्या घटनेचं षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यामध्ये रचलं गेलं। टोपेंच्या कारखान्याच्या ट्रॅक्टरमधून दगड नेले, प्रवीण दरेकरांचा आरोप। मनोज जरांगे यांना कुणाचे फोन येत होते, प्रवीण दरेकर यांचा सवाल। जरांगे यांच्या आंदोलनाची सगळी चौकशी करून षडयंत्र बाहेर काढलं जाईल। बैठका कुणी घेतल्या, पैसा कुठून आला, कुणासोबत फोटो, कुणासाठी प्रचार करत होते, हे सगळं बाहेर येणार, फडणवीसांचा इशारा। माझ्यावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, हे आरोप धादांत खोटे। सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न। 1% जरी दोषी असेल तर राजकारणातून संन्यास घेईन, राजेश टोपे यांच्या आरोपांवर उत्तर। शिंदे फडणवीसांचं वक्तव्य पोरकट, टोपेंवरचे आरोप 100% चुकीचे। राजेश टोपेंबद्दलच्या जरांगेंवरील आरोपावर शरद पवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे नाना पटोलेंचा मंगेश चिवटे यांच्यावर निशाणा। जरांगे यांच्याजवळ मंगेश चिवटे काय करत होते, पटोलेंचा सवाल। जरांगेंची एसआयटी चौकशी चिवटपणानं करा, उद्धव ठाकरेंचं खोचक वक्तव्य। तर जरांगेंना अतिरेकी ठरवणार आहात का, उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही एसआयटी चौकशी केली पाहिजे, नाना पटोलेंची मागणी। मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यामधील आतापर्यंतचा संवाद जाहीर करा, पटोलेंचा आक्रमक पवित्रा।